Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's spoken English session, let us see relative pronouns that, that and which, which. In last session, we have seen who, whom and whose. So today we are going to see that and which relative pronouns. तर गुड मॉर्निंग, मी मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण दॅट आणि विच या संबंधित सर्वनामांचा उपयोग बघणार आहोत. सो लेट अस स्टार्ट विथ which. WHICH. We use which to talk of non-living things or animals. So let us look at certain sentences. First sentence, the dog which was hurt, HURT hurt, came limping to my gate, LIMPING. कुत्रा जो जखमी होता किंवा जो दुखावला गेला होता तो लंगडत माझ्या दाराशी आला. लिम्पिंग म्हणजे लंगडणे. सो राईट नाव वी हॅव यूज्ड which, WHICH, for dog as a pronoun. So which is used to talk about animals over here. Next sentence, I read a book which was written by Swami Vivekanand. मी एक पुस्तक वाचले जे स्वामी विवेकानंदांनी लिहिले होते. अ बुक, या बुकच्या संदर्भात मी विच वाचलं. अ बुक विच वॉज रिटन बाय स्वामी विवेकानंद. तर आत्ता आपण विचचा आपण उपयोग पाहिला लिव्हिंग थिंग करता, नॉन लिव्हिंग थिंग करता. आता आपण दॅट बघू. वी कॅन यूज दॅट फॉर बोथ पीपल अँड थिंग्स. म्हणजे माणसे आणि वस्तू या दोन्हींकरता दॅट हे रिलेटिव्ह प्रोनाउन आपण वापरू शकतो. लेट अस सी अ सेंटेन्स. दिस इज अ मॉडेल एरोप्लेन that I built. This is a model aeroplane that I built. हे मॉडेल विमान आहे जे मी तयार केले आहे. तर इथे दॅट आपण त्या मॉडेल एरोप्लेनविषयी म्हणजे अर्थात थिंगविषयी, वस्तूविषयी बोलताना वापरले. अजून एक उदाहरण बघू थिंगशी रिलेटेड दॅटचा वापर. द कार दॅट ही ड्राईव्स belongs to his father. कार जी कार तो चालवतो ती त्याच्या वडिलांची आहे. सो वी रिफर टू कार ॲज दॅट कार, द कार दॅट ही ड्राईव्स. तर इथेही रिलेटिव्ह प्रोनाउन दॅट आपण एका वस्तू करता म्हणजे थिंग करता वापरलं. नाव लेट अस टेक अन एक्झाम्पल वेअर वी हॅव यूज्ड दॅट फॉर अ पर्सन. माणसांकरता वापरलं गेलेलं आहे. असं एक उदाहरण बघू. दिस इज द गर्ल दॅट वन द रेस. दिस इज द गर्ल दॅट वन द रेस, WON. ही ती मुलगी आहे जी शर्यत जिंकली. सो दॅट आपण इथे गर्लला वापरलं हे प्रोनाउन. आता आपण काही रूल्स असं नाही म्हणता येणार पण सजेशन्स किंवा रेकमेंडेशन्स म्हणतात तसे बघणार आहोत. तर पहिलं आहे इट इज बेटर टू यूज रिलेटिव्ह प्रोनाउन दॅट आफ्टर ॲडजेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्री. मध्यंतरी आपण सुपरलेटिव्ह डिग्री बघितली होती ज्याला आपण तरतम विशेषणं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल गुड, बेटर, बेस्ट अशी. तर ती आहेत. बेस्ट हे सुपरलेटिव्ह आहे, सगळ्यात उच्चतम. तर असं जेव्हा आपण वापरतो विशेषणं तेव्हा आपण दॅटचा उपयोग त्या सुपरलेटिव्ह डिग्रीतल्या ॲडजेक्टिव्ह नंतर करतो. उदाहरण बघूयात. दिस इज द बेस्ट बॅट दॅट वी हॅव. आता दॅट इथे आपण त्या बेस्ट बॅट करता वापरलं. बॅट कशी आहे तर बेस्ट आहे. सो बेस्ट हे सुपरलेटिव्ह
डिग्रीचं ॲडजेक्टिव्ह होतं, त्याच्यानंतर आपण दॅटचा उपयोग केला. तसंच हू इज द फास्टेस्ट मॅन दॅट एव्हर लिव्ड, इथंही आपण दॅटचा उपयोग फास्टेस्ट मॅन या फास्टेस्ट या ॲडजेक्टिव्ह नंतर आपण केला. तर इट इज बेटर टू यूज रिलेटिव्ह प्रोनाउन दॅट आफ्टर ॲडजेक्टिव्ह इन सुपरलेटिव्ह डिग्री or after words like all, same, only, nothing, any etc. म्हणजे हे जे शब्द असतात ऑल म्हणजे सगळे, सेम, ओनली, एनी म्हणजे कोणतेही, तर हे जे दॅट असतं रिलेटिव्ह प्रोनाउन ते त्याच्यानंतर वापरण्यात येतं. एक उदाहरण बघूया. आपल्याला ही प्रॉवर्ब माहिती आहे, म्हण ज्याला म्हणतात ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, GLITTERS, ग्लिटर्स म्हणजे चकाकते, चकाकणारे. सो ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकते ते सर्वच सोने नसते. तर इथेही दॅटचा वापर आपण ऑल नंतर केला. तसंच नथिंग दॅट वी सेड, हे नेक्स्ट उदाहरण आहे. नथिंग दॅट वी सेड कुड कॉन्सोल हर, म्हणजे आम्ही जे बोललो त्यातल्या कुठल्याच गोष्टीने तिला धीर मिळाला नाही, तर त्या नथिंग नंतर आपण दॅटचा उपयोग केला. तर थोडक्यात आज आपण रिलेटिव्ह प्रोनाउन म्हणजे जे संबंधित सर्वनाम आहे दॅट आणि विच, अशी ही दोन प्रोनाउन्स पाहिली आणि त्यांच्या संबंधात काही वाक्य पाहिली. तर आय होप यू हॅव अंडरस्टूड द यूज ऑफ दॅट अँड विच ॲज रिलेटिव्ह प्रोनाउन्स. आज आपण इथंच थांबणार आहोत. सो दॅट इज ऑल फॉर टुडे. थँक्यू.